अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। नमस्कार भक्तजन हो, श्री स्वामी सेवा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर 6 मेला आहे स्वामी महाराजांची पुण्यतिथी। तर या निमित्ताने तुम्हाला स्वामींची सेवा करावयाची आहे। तर ही सेवा म्हणजे गुरुचरित्र पारायण। तर हे पारायण कसे करावे, याचे नियम अटी काय आहेत, चला तर आपण जाणून घेऊ। पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओलाही लाईक करा। भक्तजन हो, 6 मे रोजी स्वामी महाराजांची पुण्यतिथी आहे। तर या पुण्यतिथीपर्यंत तुम्हाला स्वामींची सेवा करावयाची आहे, ज्यामधून स्वामी आपल्याला प्रसन्न होऊन मार्ग दाखवतील। दत्त महाराजांनी आपल्यासारख्या सामान्यांना गुरुप्रणित मार्ग मिळावा म्हणून श्री गुरुचरित्र सांगितले। श्री गुरुचरित्र हा 5 वेद मानला जातो। हा ग्रंथ साधा ग्रंथ नसून दैवशक्तीने भरलेली सिद्ध मंत्ररूप वरद ग्रंथ आहे। श्री गुरुचरित्र वाचताना अंतःकरण एकदम शुद्ध ठेवून वाचावे। या ग्रंथातून नक्कीच फलप्राप्ती मिळते। श्री गुरुचरित्र या पारायणाचे वाचन तुम्हाला 30 एप्रिल ते 6 मे असे 7 दिवसाचे पारायण करायचे आहे। पण श्री गुरुचरित्र वाचन सुरू करण्यापूर्वी आदल्या दिवशी 4 कुत्रे व गाय यांना नैवेद्य द्यावा। 4 कुत्रे म्हणजे वेद होय आणि 1 गाय म्हणजे दत्त महाराजांची कामधेनू असते, म्हणून हा नियम पाळावा। नैवेद्य भरवताना तो नैवेद्य गव्हाच्या पोळीचा असावा। त्यानंतर ज्या दिवसापासून गुरुचरित्र चालू करणार आहे त्या दिवशी स्वामींची त्यानंतर ज्या दिवशी गुरुचरित्र चालू करणार आहात त्या दिवशी स्वामींची पूजा मांडायची आहे। तर ही मांडणी कशी करावी? सर्वप्रथम चौरंग घ्यावा। चौरंगाच्या बाजूने रांगोळी काढावी। चौरंगावर लाल, पिवळे किंवा हिरवे वस्त्र अंथरावे। पण पिवळे वस्त्र अंथरले तर उत्तमच, कारण पिवळा रंग हा स्वामी महाराजांना अतिशय प्रिय आहे। त्यानंतर चौरंगावर गंधाक्षता ठेवाव्यात व त्यावर महाराजांचा फोटो अथवा मूर्ती ठेवावी। पण त्याआधी स्वामींच्या मूर्तीला पंचामृताने स्नान घालून त्यांची पंचोपचारी पूजा करून घ्यावी। फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्यावा। त्यानंतर महाराजांची मूर्ती अथवा फोटो चौरंगाच्या मध्यभागी गंधाक्षतावर ठेवा। त्यानंतर स्वामींच्या डाव्या बाजूस 2 विड्याची पाने ठेवून त्यावर गणपती पूजनाकरिता सुपारी ठेवावी। स्वामींच्या उजव्या बाजूस मंगल कलश ठेवावा। त्यानंतर स्वामींपुढे श्रीफळ म्हणून नारळ ठेवावा। स्वामींपुढे तुपाचा दिवा लावावा। धूप, दीप, अगरबत्ती लावावी। स्वामींना फुले व्हावीत। स्वामींच्या मूर्तीला चंदनाचा टिळा आणि अत्तर लावावे व स्वामींची आरती करून घ्यावी। त्यानंतर स्वामींना नैवेद्य दाखवावा। घरामध्ये जो काही स्वयंपाक केला असेल तो नैवेद्य म्हणून स्वामींना दाखवावा। त्यानंतर श्री गुरुचरित्र पोथी वाचण्यास चालू करावी। श्री गुरुचरित्र या पोथीमध्ये एकूण 53 अध्याय आहेत। प्रथम स्वामी स्तवन वाचावे। 1 माळ स्वामी समर्थ जप करावा। 1 माळ गायत्री मंत्र करावा। मग शांती मंत्र म्हणावा। अथर्व शीर्ष म्हणावे। नंतर पोथी वाचण्यास सुरुवात करावी। गुरुचरित्राचे वाचन पहाटे 3 ते सायंकाळी 4च्या दरम्यान करावे। दुपारी 12 ते 12:30 ही वेळ श्रींच्या भिक्षेची असल्याने त्यावेळेस पारायण वाचन बंद ठेवावे। गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत दुसऱ्यांच्या घरचे अन्न घेऊ नये, म्हणजेच परान्न घेऊ नये। दोन्ही वेळेस 1 धान्य फराळ करावा। पण खूप काही समस्या असेल तर बाहेर खाण्यास हरकत नाही। तसेच या काळात नायलॉन किंवा रबरी चप्पल जोड वापरावे। श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत ब्रह्मचर्य पाळावे। त्यानंतर या कालावधीत सुतक असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीत जाऊ नये आणि आपल्या स्वतःच्या कुटुंबातच जर सुतक असेल तर अशा वेळेस दुसऱ्यांकडून पारायण पूर्ण करून घ्यावे। अर्धवट सोडू नये। रोज सकाळी व संध्याकाळी पोथीस नैवेद्य दाखवून आरती करावी व रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्त्रनाम वाचावे। वाचायला जमत नसेल तर ऐकले तरीही चालेल। रात्री झोपताना चटईवर झोपावे, पलंगावर झोपू नये। श्री गुरुचरित्राचे पारायण तुम्ही जर निष्ठापूर्वक केले तर नक्कीच अनुभूतीपूर्वक साक्षात्कार होईल।
श्री गुरुचरित्र असा हा एकमेव ग्रंथ आहे ज्याने शुभफल प्राप्ती होते। या पारायणाचे शेवटच्या दिवशी उद्यापन करावे, म्हणजेच पुण्यतिथी दिवशी 1, 3, 7 किंवा 11 लहान मुलांना जेवू घालावे, किंवा एक जोडपं असेल तर त्यांना पुरणपोळीचे जेवण खाऊ घालावे, किंवा सर्वात सोपा उपाय म्हणजे ब्राह्मणाला शिदा द्यावा। शिदा म्हणजे ब्राह्मणाचं एक वेळचं जेवण। हे धान्याच्या रूपात द्यावं, म्हणजे साखर, गहू, गूळ, खोबरं, हरभऱ्याची डाळ असं द्यावे। वर ब्राह्मणाला नमस्कार करावा। अशाच प्रकारे आपल्या जवळपासच्या केंद्रातही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथी निमित्ताने सेवा चालू असतील। केंद्रामध्ये जाऊनही तुम्ही या सेवा करू शकता। केंद्रामध्ये केलेली सामुदायिक सेवा ही 10 पट फळ देऊन जाते। तर मग भक्तजन हो, स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीपर्यंत गुरुचरित्र पारायण हे कसे करावे, त्याचे नियम अटी काय आहेत, हे आम्ही या व्हिडिओच्या माध्यमाद्वारे तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला आहे। ही माहिती आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।